महाराष्ट्रातील 5व्या टप्प्यातील म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे। यात मुंबईतील 6 मतदारसंघ आहेत। मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण हे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत। मुंबई उत्तर मध्ये बोरिवली, मागाठाणे, चारकोप, दहिसर, गांदिवली पूर्व आणि मालाड पश्चिम हे मतदारसंघ येतात। यात पियुष गोयल भाजप महायुतीचे उमेदवार आहेत, तर भूषण पाटील काँग्रेस मवियाचे उमेदवार आहेत। येथे पियुष गोयल यांचा पगडा भारी समजला जातोय। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये गोरेगाव, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि दिंडोशी हे मतदारसंघ आहेत। यात अमोल कीर्तीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरुद्ध रवींद्र वायकर शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत। या ठिकाणी अमोल कीर्तीकर हे आघाडी घेतील असा अंदाज आहे। मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबईत मुलुंड, भांडूप पश्चिम, घाटकोपर पूर्व, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द हे मतदारसंघ आहेत। मिहीर कोटेचा भाजप महायुतीचे उमेदवार आहेत। संजय दिना पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। येथे संजय दिना पाटील हे आघाडी घेतील असा अंदाज आहे। मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात विलेपार्ले, कुर्ला, वांद्रे पूर्व, चांदिवली, कलिना आणि वांद्रे पश्चिम हे महत्त्वाचे मतदारसंघ येतात। वर्षा गायकवाड काँग्रेस मवियाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरुद्ध उज्ज्वल निकम भाजप महायुतीचे उमेदवार आहेत। इथे काटेकी टक्कर समजली जाते। मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात अणुशक्ती नगर, धारावी, वडाळा, चेंबूर, सायन, कोळीवाडा आणि माहीम हे मतदारसंघ आहेत। अनिल देसाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। राहुल शेवाळे शिवसेना म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत। इथे अनिल देसाई यांचं पारडं जड आहे। आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात वरळी, भायखळा, मुंबादेवी, शिवडी, मलबार हिल आणि कुलाबा हे मतदारसंघ आहेत। अरविंद सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। त्यांच्या विरुद्ध यामिनी जाधव शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत। इथे अरविंद सावंत आघाडी घेतील असा अंदाज आहे। बाकी तुम्हाला हा अंदाज कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।